सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार बंधू भगिनींनो, मी वृषाली भक्तिसागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपल्या धर्मामध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये जी काही व्रतवैकल्य सांगितलेली आहे, जे काही उपवास तापास सांगितलेले आहेत, त्या सगळ्यांमागचं अंतिम उद्दिष्ट एकच आहे, अंतिम ध्येय एकच आहे। ते म्हणजे आपल्या अतिशय चंचल मनावर, मनाच्या अतिशय निग्रहाने आपल्याला या दिवशी ताबा मिळवायचा असतो। खरं तर आपलं जे शरीर आहे ते एका रथाप्रमाणे आहे आणि त्या रथाचा जो स्वामी आहे ते आहे मन। या मनाचा लगाम घालून आपल्याला आपल्या या शरीरावर, आपल्या पंचकर्मेंद्रियावर, पंचज्ञानेंद्रियावर आपल्याला ताबा मिळवायचा असतो। चंद्र हा त्या परमात्मा स्वरूप जो भव्य पुरुष आहे, त्या परमात्मा स्वरूपाचा मन म्हणजे चंद्र आहे, आत्मा आहे। आणि त्यामुळेच चंद्रामध्ये जे बदल होत असतात, अमावस्या येते, पौर्णिमा येते, त्या सर्वांचा परिणाम हा आपल्या पृथ्वीवर होतो, आपल्या पृथ्वीवरील समुद्रावर होतो, समुद्राच्या भरती ओहोटीवर होतो। चंद्राच्या स्थितींचा, त्यांच्या आकाराचा परिणाम हा जसा पृथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीवर होतो, अगदी त्याचप्रमाणे पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्या मानवांवर सुद्धा तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो। अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी अशा या 3 तिथी आहेत, ज्या तिथींवर आपल्या मनामध्ये चंद्राच्या स्थितीचा परिणाम होत असतो। एकादशीच्या दिवशी मनोनिग्रहाने आपण जर काही गोष्टी ठरवल्या तर त्या पूर्णत्वाला जाऊ शकतात। बंधू भगिनींनो, आज आहे प्रबोधिनी एकादशी, कार्तिक एकादशी, आणि या कार्तिक एकादशीच्या निमित्तावर आपण एकादशीबद्दल थोडीशी माहिती थोडक्यात इथे घेण्याचा प्रयत्न करूया। एकादशी तिथीचं महत्त्व हे खूप आहे आणि ते खरं तर मी वेगळं सांगायला नकोय। प्रत्येक संवत्सरामध्ये, प्रत्येक वर्षामध्ये एकूण 24 एकादशा येतात। एका महिन्यामध्ये 2 एकादशी, एक शुद्ध पक्षातली आणि दुसरी असते वद्य, अशा 2 एकादशा असतात। परंतु प्रामुख्याने चातुर्मासातल्या ज्या एकादशा असतात, त्या चातुर्मासातल्या एकादशा ह्या मुख्यत्वे अनेक जण करत असतात। शुद्ध पक्षातील एकादशा ह्या गृहस्थाश्रमामध्ये जे आपण राहत असतो, गृहस्थाश्रमी आपण असतो, त्यांनी शुद्ध पक्षातल्या एकादशा कराव्या, आणि बाकी जे असतात संन्यासीजन आणि तसेच त्याप्रमाणे काही विधवा स्त्रिया यांनी इतर सगळ्या एकादशी कराव्या, शक्यतो वद्य एकादशी कराव्या, असं पुराणामध्ये म्हणजे धर्मसिंधूमध्ये लिहून ठेवलेलं आहे। एकादशी व्रत कसं करावं आणि एकादशी व्रताचे प्रकार किती आहेत, तर एकादशी व्रताचे प्रकार हे 3 आहेत। एक तर आहे काम्य एकादशी, दुसरा आहे प्रायश्चित्तादी एकादशी आणि तिसरा आहे नित्य एकादशी। नित्य एकादशी म्हणजे आपण जी नेहमी करतो ती नित्य एकादशी, म्हणजेच या एकादशीला कुठल्याही प्रकारचा संकल्प करण्याची गरज नाही, कुठलाही मोठी पूजा वगैरे असा काही घाट घालण्याची गरज नाही, तर अत्यंत शुद्ध अंतःकरणाने आपल्याला ही एकादशी व्रत करायचं आहे, नित्य एकादशी व्रत। या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे, उपोषण करायचं आहे, जसं आपल्या शरीराला झेपेल तसं आपल्याला उपवास करायचा आहे। त्यानंतर उपवासाच्या खेरीज आपल्याला दिवसभर शुद्ध राहायचं आहे, शुचिर्भूत राहायचं आहे, चांगलं आचरण करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला ध्यानधारणा करायची आहे आणि भगवंताचं नामस्मरण करायचं आहे। जे जे आपल्याला शक्य आहे ते सगळं आपल्याला या एकादशीच्या दिवशी करायचं आहे। या दिवशी आपण जी उपासना करतो ती उपासना आणि ते मनोनिग्रह हे प्रामुख्याने सफल होत असतात, त्यामुळे एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे। दुसरा म्हणजे काम्य एकादशी। काम्य एकादशी म्हणजे एखादी विशिष्ट मनोकामना आपल्या मनामध्ये आपण योजून त्यानुसार आपण संकल्प करून आपल्याला ही काम्य एकादशी करायची असते। या काम्य एकादशीचा जिथे संकल्प असतो, जिथे व्रत असते, पूजा असते, तिथे व्रताचं उद्यापन सुद्धा आलंच, ते सुद्धा या काम्य एकादशीला असतं। तिसरी आहे प्रायश्चित्तादी एकादशी। प्रायश्चित्तादी एकादशी ही
एखाद्यांना कुणाला जर एखादा आपल्याला काही विशिष्ट उपासना करायची असेल, रुद्राचं पुरस्चरण करायचं असेल किंवा इतर देवतांचं पुरस्चरण जर आपल्याला करायचं असेल तर ते ह्या प्रायश्चित्तादी एकादशीला केलं जातं. अशा प्रकारे काम्य एकादशी, नित्य एकादशी आणि प्रायश्चित्तादी एकादशीचे 3 प्रकार पडतात. त्याचप्रमाणे ह्या एकादशीचं व्रत हे नेमकं करावं कसं नित्य एकादशीचं, तर आपल्याला सर्वप्रथम म्हणजे कसं असतं की प्रत्येक या ज्या पुराणांमध्ये, धर्मामध्ये आपल्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या काहीतरी हेतू मनामध्ये त्यांनी बाळगलेला आहे मानव कल्याणाचा. आपलं मानवाचं कल्याण व्हावं ह्या उद्देशाने ह्या सगळ्या व्रतांची निर्मिती ही झालेली आहे. वर्षभर आपण आपल्या शरीराला सतत खात राहतो आणि जो आवश्यक नाही तो सुद्धा आहार आपण घेत असतो. एक प्रकारे आपण त्या पोटाला थोडासा त्रास देत असतो. तर या एकादशीच्या दिवशी आपण उपवास केल्यामुळे काय होतं की आपली जी पचन संस्था आहे त्या पचन संस्थेसाठी जे विघातक असे काही गोष्टी असतात, त्याच्या आड येणाऱ्या काही गोष्टी असतात जेणेकरून पचन संस्था ही व्यवस्थित चालावी, तर त्यांना थोडासा आराम मिळावा, त्या गोष्टींपासून आपलं संरक्षण व्हावं विघातक गोष्टींपासून. त्यासाठी एकादशीच्या दिवशी आपल्याला शक्यतो जसं जमेल तसं आपण उपोषण किंवा उपवास करावा. कोणी फळ खाऊन राहतं, कोणी दूध घेऊन राहतं, कोणी फारच जर जमत नसेल आणि तुमची खूप इच्छा असेल तर आपण एकादशीच्या दिवशी रात्री भोजन सुद्धा घेऊ शकतो. परंतु शक्यतो उपवास हा फळ, दूध आणि फारच जर तुम्हाला जमत नसेल तर उपवासाचे काही पदार्थ विशिष्ट खाऊन केला जातो. या उपर जर तुम्ही खूपच अशक्त असाल आणि तुमची शरीर प्रकृती तुम्हाला साथ देत नसेल परंतु तरी सुद्धा तुम्हाला एकादशीचं व्रत करायचं आहे, एकादशीचा उपवास करायचा आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल की काहीही करू नका. फक्त आज एकादशी आहे एवढी जरी जाणीव तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवली तर त्या जाणीवेने सुद्धा तुमचे जे रुटीन आहे, तुमची जी दैनंदिन दिनचर्या आहे ती सुद्धा सात्विक व्हायला लागते. म्हणजे कशी की तुम्ही त्या दिवशी जर तुम्ही अभक्षपान करत असाल, तुम्ही अपेयपान करत असाल तर ते तुम्ही करणार नाही, फक्त या जाणीवेनी की आज एकादशी आहे. म्हणजेच हळूहळू जो उद्देश आहे धर्माने सांगितलेला एकादशीचा तर तो उद्देश सफल व्हायला लागतो आणि आपलं आचरण सुधारायला लागतं. आणि आचरण सुधारणं, आपलं व्यक्तिमत्व, आपलं आत्मा, आपल्या आत्म्याची प्रगती साधणं, आपल्या व्यक्तिमत्वाची प्रगती करणं, हेच तर या सगळ्या व्रतवैकल्यांसाठी उपवासांचं फलित आहे, उद्दिष्ट आहे आणि ते हळूहळू साध्य व्हायला लागतं. त्यानंतर जर अशा प्रकारे तुम्ही एकादशी व्रत करायला लागा आणि मग पहा या दिवशी शक्यतो ब्रह्मचर्य व्रत पाळायचं, या दिवशी शुचिर्भूत राहायचं, या दिवशी कांदा लसूण आपण खायचा नाहीये, उपवासाचेच पदार्थ खायचे. आणि जर उपवासाचे पदार्थ तुम्हाला खायला जमत नसेल तर प्रकृतीमुळे तर तुम्ही आपलं सात्विक आहार घेऊ शकता. पण तुम्ही जर खूपच अशक्त असाल तर शक्यतो आपल्याला उपोषणच करायचं आहे, फळ आणि दूधच घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे एकादशीचं व्रत आहे. आणि अशी पुराणामध्ये मान्यता आहे की एकादशी नामक देवतेने या दिवशी मृदमान्य या नावाच्या दैत्याचा वध केला होता आणि त्यामुळे अशी मान्यता आहे की या तिथीला एकादशी तिथी असं म्हटलं जातं. आणि या एकादशी तिथीचं महत्त्व हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या दिवशी विठ्ठल, पांडुरंग याची सुद्धा आराधना केली जाते. जी विष्णू भक्त असतात ते विष्णू सहस्रनामाचे पाठ करतात, शिवभक्त रुद्राचे पाठ करतात. तर अशा प्रकारे आपल्याला जसं जसं शक्य असेल तसं तसं आपण करायला पाहिजे. एकादशींच्या फलितानुसार एकादशींची नावं सुद्धा वेगवेगळी असतात. जसं कामदा एकादशी म्हणजे आपल्या मनातल्या ज्या कामना आहेत, विशिष्ट कामना घेऊन आपण मनामध्ये जर एखादी एकादशी आपल्याला करायची असेल तर ती असते कामदा एकादशी. पुत्रप्राप्तीसाठी करायची असेल तर ती असते पुत्रदा एकादशी. आजची एकादशी जी आहे, प्रबोधिनी एकादशी जी आहे, ती विष्णूची भक्ती करण्यासाठी आपण करत असतो. तर अशा प्रकारे एकादशांचं महत्त्व, प्रत्येक एकादशीचं काही ना काही विशेष आहे, काही ना काही महत्त्व आहे. आणि त्यानुसार आपल्याला ती मनोकामना आपल्या मनामध्ये असेल तर आपल्याला ती एकादशी करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बंधू भगिनींनो, की आपण या दिवशी उपवास करतो आणि उपवास केल्यामुळे आपलं मन, आपला आत्मा
हा एकाग्र व्हायला लागतो त्या परमेश्वराच्या चरणी. आणि परमेश्वराचरणी आपलं मन एकाग्र झाल्यामुळे आणि त्यामुळे आपल्यामुळे एक सात्विक कर्म आपल्या हातून नकळत घडत राहतात. कुठलेही दुराचरण या दिवशी घडायला थोडासा पायबंद लागतो. आपण सहसा चुकीच्या गोष्टी करायचं उपवासाच्या दिवशी टाळतो आणि हळूहळू असं आपण वारंवार करत गेलो की आपला आत्मा हा वरचेवर शुद्ध होत राहतो. त्यामुळेच सहसा या उपवास हे करायचे असतात, व्रतवैकल्य करायचे असतात. आपल्या आत्म्याचा सर्वांगीण विकास हे एकच उद्दिष्ट, हे एकच फलित या सर्वांच्या मागचं आहे. बाकी प्रापंचिक उद्दिष्ट तर आहेतच, त्यानुसार जी आपण मनात कामना धरू तसे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपल्या आत्म्याची उन्नती, आपल्या आत्म्याची प्रगती. तर तेच आपल्याला या उपवासाच्या दिवशी साधायचं आहे आणि हेच आपलं अंतिम उद्दिष्ट आपल्याला ठेवायचं आहे. आणि जर आपण ह्या सगळ्या गोष्टी मनापासून करत असू, शुद्ध अंतःकरणाने करत असू, तर तशी आपली हळूहळू वाटचाल ही व्हायलाच लागते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या क्रोधावर सुद्धा थोडंसं नियंत्रण येतं, आपलं आचरण शुद्ध राहतं. खोटं सहसा या दिवशी आपण बोलू नये किंवा चुकीच्या काही गोष्टी करू नये, असत्य व्यवहार करू नये, कुणाची निंदा नालस्ती करू नये. अशा प्रकारच्या गोष्टी ह्या शक्यतो या दिवशी आपण खरं तर त्या कधीच करायला नाही पाहिजेत, परंतु शक्यतो या दिवशी जरी तुम्ही करायच्या नाहीत असं जर ठरवलं आणि हळूहळू या नैमित्तिक स्वरूपात ह्या गोष्टी जर होत असल्या तर आपला सर्वांगीण विकास घडतो, आपल्या आत्म्याचा विकास घडतो. आणि जे खरंच त्या परमेश्वराला आपल्याकडून हेच तर पाहिजे आहे, तो कशाचाही लोभी नाहीये, तो पूजा अर्चा कर्मकांड ह्या कशाचाही लोभी नाही, त्याला हे काहीही नकोय, त्याला फक्त त्याच्याशी एकरूप होणं आपल्या आत्म्याने एवढंच पाहिजे आहे. आणि त्या एका गोष्टीसाठी हे सगळं लावलेलं आहे. तर त्यामुळे उद्दिष्ट समजून घ्या आणि त्यानुसार हे सगळं करायला लागा. शुद्ध अंतःकरणाने करा, सात्विक आचरणाने करा. पहा, तुमची मनोकामना जी आहे प्रापंचिक रूपातली तर पूर्ण होईलच, परंतु त्याचप्रमाणे तुमच्या मनाचा, तुमच्या आत्म्याचा सुद्धा सर्वांगीण विकास होईल. त्या परमेश्वराप्रती आपण कृतज्ञ राहूया आणि आपलं शरीर सुदृढ ठेवून, सुदृढ शरीरामध्येच शुद्ध आत्मा वास करतो आणि त्यामुळे शरीर आपलं सुदृढ राहावं आणि ध्यानधारणेने उपासना करून, व्रतवैकल्य करून आपला आत्मा सुद्धा शुद्ध राहावा, अशी आपण या एकादशीच्या दिवशी मनोमन त्या परमेश्वराला प्रार्थना करूया आणि एकादशीचं व्रत हे शुद्ध भक्तिभावाने करूया. जय हरी विठ्ठल. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.